नमस्कार मंडळी, मी दिशा. तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपण फुलझाडं आणली आहेत. ते आणण्यामागचं कारण असंच आहे की आपण आता होळीला गावी गेलो होतो. 4-5 दिवस आपण घरी नव्हतो. त्याच्यामुळे काय झालं, झाडांना पाणी टाकलं गेलं नाही आणि ऊन जास्त असल्यामुळे काय झालं, काही झाडं मेली आणि काही जरा जास्तच मोठी झाली, म्हणजे गुलाब वगैरे म्हणू शकता. आणि जे जास्वंद आहे त्यांना कीड लागली. ती कशी लागली, काय लागली हे मला माहीत नाही. पण आज मी जेव्हा ते नर्सरीमध्ये गेली तेव्हा तिथे विचारलं, तर ते बोलले की असं कीड वगैरे झाडांना लागते. तर त्यावेळेस काय करायचं, आपलं एक कीटकनाशक वगैरे मिळतं, ते फवारणी करायची की ती कीड मरते. तर म्हटलं की ठीक आहे, नेक्स्ट टाईम असं कधी काय वाटलं, कारण आधी असं कधीच झालं नव्हतं. मी फर्स्ट टाईम असं झालं. म्हणून हे बघा, ही सगळी अशी फुलझाडं आणली आहेत. जास्वंदी आणलेली आहे आणि गुलाबसुद्धा आणलेला आहे. गुलाब आहे ऑलरेडी, पण ते खूपच जास्त आहे बघा, अशा प्रकारे मोठं झालेलं आहे, ज्याची काही नुसती वाढच होते, बाकी त्याला काय होतच नाही आहे. आणि इथे जे होतं ते पूर्णच मेलं आणि हे जंगल माजलं. ते म्हटलं आज रविवारसुद्धा आहे आणि आपल्याला पण सुट्टी आहे, तर आपण ते काम करू. आणि हे तुम्ही ओळखत असाल, दिशांगला जेव्हा आपण गुहागर बीचला घेऊन गेलो त्यावेळेस दिशांगने सगळं घेतलं होतं. तर त्याचाच हा फायदा आपल्याला गार्डनिंगसाठी होणार आहे. तर हा आमचा छंदच आहे. आता थोडं कामामुळे दुर्लक्ष झालं, तर म्हटलं आज सुट्टीसुद्धा आहे तर आपण करून घेऊ. तर मग चला, आता मी हे सगळं एक एक व्यवस्थित करून घेते. तर तुम्हाला आहे ना, माझी यूट्यूबची जर्नी सांगायची होती की मी यूट्यूब का स्टार्ट केलं. तर स्टार्ट करण्यामागचं कारण हेच होतं की तुम्हाला तर माहिती आहे, लॉकडाऊन लागला होता जवळजवळ 2-2.5 वर्ष आणि दिशांगसुद्धा माझं खूप लहान होतं. आणि इथून बदलापूरवरून ठाणे स्टेशनला जाण्यासाठी आपल्याला ट्रेनचं सुद्धा काहीच अवेलेबल नव्हतं आणि एवढ्या ह्याच्यामध्ये आपण बाहेर जाणं दिशांसाठी रिस्की होतं. आणि शिवाय माझं कोर्टसुद्धा बंद होतं. कोर्टमध्ये सुद्धा आपल्याला ह्याच्यासाठी यावं लागायचं, इमर्जन्सी असेल तरच, अदरवाईज नाही. तर दिशांना टाकून कसं जायचं, तर त्या टायमाला मी हे यूट्यूब चालू केलं. यासाठी हे चालू केलं होतं. तर ते चालू करताना खूप जास्त असं टेन्शन नव्हतं आलं, कारण आपल्याला कॅमेऱ्याची सवय होतीच. पण कॅमेऱ्यासमोर आपण कसं बोलायचं जगासमोर, म्हणजे आता हा आपण व्हिडिओ जर बनवणार, हा जगासमोर जाणार, तर त्यांना दाखवताना कसं कंटेंट क्रिएट करायचं, कसं बोलायचं, कॅमेऱ्याला कसं फेस करायचं, ह्या थोड्या अडचणी आल्या. तर आहे ना, हे जे सदाफुली आणलं आहे ना, तर हे लास्ट टाईम मला लावलं होतं, पण ते तो बोलला की ते ना जगलं नाही. मग त्यांनी आम्हाला सांगितलं आता की तुम्ही ना सगळी माती ह्याची काढा आणि मग ते त्याच्यामध्ये लावा, म्हणून तसं लावते. हे मग काही आता हे ना मला बॉटलमध्ये लावायचं, किती मस्त मस्त झालंय. काय रे बाबू. तर यूट्यूबकडून आहे ना मला खूप जास्त शिकायला मिळालं. कॅमेरा कसा फेस करायचा, कॅमेरा फेस करायला मी शिकली. आणि शिवाय बोलण्याची पद्धत वगैरे, म्हणजे कशा पद्धतीमध्ये बोलायचं, काय कसं बोलायचं, वक्तृत्व ह्याच्यामुळे तर मी अगोदर होतीच, बोलण्यामध्ये व्यवस्थित होती. पण जो कॉन्फिडन्स आला तो मला यूट्यूबमधून आला. ह्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला म्हणायचं असेल ना, तर ज्यावेळेस दिशांचं माझ्या नर्सरीचं हे होतं, ॲन्युअल डे, त्या टायमाला शाळेबद्दल किंवा टीचर्सबद्दल काहीतरी बोलायचं होतं, तर पटकन माझा हात आहे ना असं वरती गेला. तर त्यावेळेस आहे ना, माझा हात पटकन वरती गेला. टीचर्सनी विचारलं की कोणत्या पॅरेंट्सना. तर त्या दिवसानंतर माझा कॉन्फिडन्स एकदम वाढत गेला आणि अशी जी मनामध्ये थोडी थोडी भीती असायची ती सगळी भीती निघून गेली. कॅमेरावरती बोलल्यानंतर असं ज्यावेळी जे पहिलं फील व्हायचं ना, की कॅमेऱ्यासमोर कसं बोलू, काय बोलू, काही ना काही बोलताना मध्येच शब्द वेगळे यायचे किंवा मध्येच थांबायला व्हायचं, असं सगळं हे तेव्हापासून बंद झालं. ह्या सगळ्या गोष्टी मला आपल्याला शिकायला मिळाल्या, कॅमेरा फेस करायला मिळाला, हे सगळं मला मिळालं आणि खूप असं छान वाटतं आहे की. तर इकडे आता झाडांना सगळी छान माती वगैरे घालून झालेली आहे आणि म्हटलं की मनी प्लांटसुद्धा आहे, तर ते बॉटलमध्ये लावून घेऊ, कारण एखाद्या कुंडीमध्ये आपल्याला जास्वंदसुद्धा लावायचं होतं. या हिशोबाने मी इकडे ही मनी प्लांटसुद्धा लावलं. आणि हे बघा सदाफुली किती छान दिसते ना, आणि पावसाळ्यात हे खूप सुरेख दिसतं. आता थोडी गरमी आहे म्हणून हे सगळं झाडं साफ करून घेतलेली आहेत. त्यांना उन्हामुळे कसं ऊन जास्त लागतं, आमच्याकडे डायरेक्टली ऊन येतं ना, त्याच्यामुळे हे डायरेक्ट पानं वगैरे जळतात, म्हणून ही सगळी साफसफाई करायला काढली झाडांची. आणि मॉर्निंगला उठल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटतं. सगळ्या झाडांना फुलं असतात, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला ह्याच्यातून मिळते आणि एक वेगळ्या प्रकारचं सुकून असं मिळतं.
तर तुम्हाला सुद्धा काय करायचं असेल तर असं छंद जोपासायला सुरुवात करा, कारण कसं हे आपण करताना सुद्धा आपल्या मनाला खूप जास्त शांती मिळते आणि ह्याचे काही पार्ट आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवतो आणि आपण जेव्हा फ्लॅशबॅकमध्ये जातो किंवा पाठीमागे आपण ते आपले मोबाईल स्क्रोल करता करता आपल्याला जेव्हा दिसतं की अरे वा आम्ही हे केलं होतं, आम्ही ते केलं होतं, तो खूप छान असा आनंद मिळतो आपल्याला करून. आणि गार्डनिंग करून तो खूप जास्त आनंद होतो. आता हे एवढं सगळं करण्यामध्ये मला आता वाजलेलं आहे संध्याकाळचे 7:30 आणि बघा छान असं माझ्या आबोलीला खूप फुलं आलेली आहेत. उन्हाळा चालू झाला तरी पण आणि येऊ देत असं मी म्हणत नाही, की खूप छान वाटतं आबोली. याचं गजरासुद्धा मला एकदा माळायचं आहे करून, कारण खूप जास्त आलेली आहे ती. आणि मध्ये व्हिडिओ करता करता काय झालं, माझा माईकच बंद झाला आणि ते मला कळलंच नाही, त्यामुळे बराचसा आवाज निघून कट होऊन गेला.